नमस्कार. झी मराठीच्या ऑफिशियल पेजवर मी आहे आज तुमच्या सोबत आणि मी आत्ता ऍड करणार आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्रेया बुगडे हिला. जर मला हे शोधण्यामध्ये वेळ लागतो तेव्हा प्लीज बेअर विथ मी. कुठे असतं बरं? ती रिक्वेस्ट पाठवते ना आपल्याला, का मी रिक्वेस्ट पाठवायची आहे तिला? अच्छा, मी रिक्वेस्ट पाठवतीये आमच्या श्रेया बुगडे ताईला. रिक्वेस्ट सेंड आहे का? नाही, काहीतरी केली असं. इथून आहे का हे? ओके, इन्व्हाइट जॉईन करायला. हे खूप दिवस झाले मी केलं नाहीये, पण मला असं वाटतंय की आजपासून झी मराठीवर येत आहे आणि मी तुम्हाला सांगू शकत नाहीये, इतकी कमाल पोरं आम्हाला मिळाली आहेत, इतकी कमाल मुलं. म्हणजे त्यांचं पाठांतर म्हणू नका, ते स्वतः म्हणू नका, त्यांचा एक ऍटिट्यूड म्हणू नका, स्टेजवरचा कॉन्फिडन्स म्हणू नका, हे सगळं इतकं उत्कृष्ट आहे आणि इतकं शिकवून जाणारं आहे की हल्लीची मुलं ही लहान मुलं नाहीयेत, राहिली नाहीयेत ती. आणि हाय, कशी आहेस तू? तुम्ही मस्त आहे. तुम्ही कशा आहात? ए मस्त आहे ग, मस्त आहे मी. छान ऍक्च्युली मी आणि श्रेया आम्ही हो, बघ ना, मी असं झोपून उठले, पटापटा मेकअप केला, म्हटलं जरा आता आपला आज ड्रामा ज्युनियर्स येणार आहे, तर आपण आपल्या फॅन्सशी बोलायला हरकत नाहीये झी मराठीच्या ऑफिशियल पेज वरून. श्रेया, झी मराठी तुझं तर घरच आहे ना जवळपास? तू आता म्हणजे ऍक्च्युली तुझ्या दुसऱ्या घरात आहेस 21 वर्ष जिकडे तू आता झाली आहे तुम्हाला. हो, म्हणजे बालपण, मग त्याच्यानंतर टीनेज, मग यंग जनरेशन, मग लग्न, लग्न झाल्याच्या मग आधी, लग्न लग्नाची 10 झाल्यानंतर. वर्ष, बघ ना. म्हणजे पुष्कर जो घाय पुष्कर. हाय पुष्कर. सगळे मी म्हंटल ना, सगळे आतुरतेने तुझी वाट पाहत होते, ते आता फारच तसं झालंय. पण श्रेया, तुला कसं वाटतंय की एक स्वतंत्र अँकरिंग करतेस तू? अर्थात तू अनेक इव्हेंटचं केलंच आहेस, पण एक एका चॅनेल वरती जेव्हा आपण लहान मुलांचा शो करतो आणि मग त्याचं तू अँकरिंग करतेस, तर कसं वाटतंय तुला? मला खूप भारी वाटतंय. खरं तर मी पहिला शो केला तेव्हा मी जस्ट 10वीची परीक्षा दिली होती. म्हणजे अच्छा. बोर्डाची परीक्षा देऊन मग आता कॉलेजमध्ये जाणार ह्या झोन मध्ये मी होते जेव्हा मी पहिल्यांदा झी मराठीवर काम केलं. आणि माझ्यापेक्षा अर्थातच खूप लहान ही सगळी मुलं आहेत. पण आता मला असं वाटतं की माझं एक हक्काचं आपल्याला असं मिळालंय, असं मला एक व्यासपीठ ना. फिलिंग आलं. व्यासपीठ. पण खूप ऍक्च्युली मी खूप नर्वस आहे आज रात्री जे होणार आहे त्याच्यासाठी. जरा असं हो, थोडस मला आणि असं झालंय. सो मला मला सांगायचंय, एक स्पॉइलर अलर्ट असं द्यायचं आहे की हा एक एपिसोड असा आहे जिकडे श्रेया आणि आम्ही भेटलोच नाही होत. हो, तर श्रेया पालकांबरोबर होती ह्याच्या मागे, स्टेजच्या मागे, आणि तिने जास्त धमाल केली आहे. कारण काही काही मुलांनी येऊन असं म्हटलंय की आम्हाला आई वडील बदलायचेत वगैरे. श्रेया, हो. आम्ही खूप मुलं काय आमच्यावर बोलली पण. हे आम्ही बघितलंय, पण आणि आई वडिलांना पालकांची काय कसं मी रिॲक्शन होती? सांभाळलं ते मलाच माहितीये, मागे त्यांचं काय झालंय ते ऑल दिस वाईल. ओ चीअर्स, कॉफी गर्ल. हो हो, मी आता चहा वगैरे सुरू बघितलं केला, जरा बघितलं एक तुम्ही ब्लॅक. किती किती असं हे सगळं अलाइन झालेलं आहे. जजेस आणि अँकर मधलं सगळं तुम्ही बघत असाल की कसं आमचे थॉट्स मॅच आमचे करतात विथ अवर हा, आणि हॅबिट्स. आणि ज्यांना माहिती नाहीये, श्रेया आणि मी आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही फक्त येस. असं कधीतरी खूप असे फोटो वगैरे टाकत नाही, कारण ते म्हणतात ना, चांगली मैत्री असेल तर त्याला नजर लागते. सो सगळ्यांपासून आम्ही ती वाचवून ठेवली आहे. तू 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 असं आम्ही बरं, करतोय. सगळे जे जॉईन करतात त्यांना हॅलो, नमस्कार. वीरा, सुमन आता म्हणतात आणि की काय बाई, तुम्ही दोघीच काय लाईव्ह बोलताय. येऊन एकमेकींचीच बोलतायत. हो, पण सॉरी ते सॉरी, तसंच म्हणूनच असतं मी लगेच बायकांचं. एकदम. हो, नाही नाही, मी लगेच तुमच्याकडे वळले. सो हॅलो नुपूर पवार, अगदी बरोबर म्हणतायत. भावन्या, बरं, हाय. सगळ्यांना आम्ही फक्त आता अर्धा तास हॅलो हाय थोडीच न करत राहणार आहोत. पण आम्हाला हे आपण पण हवंय ना की त्यांना सांगू की आम्ही आमच्या आमच्यातच नाही बोलणार आहोत. हा, पण आरवी, आम्हाला तुम्हाला हाय शो आरवी बद्दल हॅज पण जॉईन्ड. हाय सांगायचंय. आरवी. तो शो अमृता, बद्दल पण तू सांगायचंय. मला सांग, माझा एक जो इंटरव्ह्यू सुरू केलाय तू आल्या आल्या इकडे लाईव्ह मध्ये,
तू इतक्या सगळ्या फिल्म्स आणि इतकं सगळं रियालिटी शोज मध्ये स्वतः कंटेस्टंट, मग अँकर सुद्धा, आणि आता तू जजच्या खुर्चीमध्ये. सो बेसिकली रियालिटी शोच्या सगळ्या एलिमेंट्स मध्ये तुझं असून झालंय. हो हो हो, मी ओमनी प्रेझेन्स तुझा झालेला ऑमनी आहे प्रेझेंट आहे सगळ्यासाठी. मी. पण मला रियालिटी शोज करायला एकतर प्रचंड आवडतं, कारण मी अमृता, तुला माझ्या सांग. मैत्रिणीला हाय बोल, निशिताला प्लीज ना, तिला हाय, ओ निशिता बेस्ट आहे. निशिता, हाय ग ती बाई. माझ्या हाय शाळेपासून हाय. माझी मैत्रीण आहे. शाळेपासून आहे का? हाय निशिता. या. तू श्रेयाची मैत्रीण आहेस म्हणजे माझी पण मैत्रीण झालीस. येस. हा संकर्षण तर तू, दादा कुठे आहे? संकर्षण दादा खूप बिझी असतो एक जेव्हा फक्त तो आम्हालाच सेटवर काम असतो. नाहीये, त्याला हो खूप काम आहे. कोणीतरी म्हणते छान ड्रेस आहे. हो थँक्यू. गोड आहे की नाही? आता तुम्हाला हम्म. आजचा गेट रेडी विथ मी ह्या लाईव्ह नंतर येईलच एक व्हिडिओ, गेट रेडी विथ अमृता. हा तर अमृता, कमिंग बॅक टू द शो. बापरे हो, बाप. बघ ना, हे असंच होतं. तर आरवचे कोणीतरी जाम मोठा फॅन आहे हा इकडे. हाय, आरवचा मोठा फॅन. हो हो, मला पण आरव खूप आवडतो. त्याचं ऑडिशन मला इतकं आवडलं होतं, म्हणजे ना मी असं जरा हे केलं, एक जरा बायस झाले, घेऊया ना आपण ह्याला प्लीज, फार मस्त आहे यार, खूप हिरो क्वालिटी आहे यार ह्याच्यात वगैरे, असं सगळं झालं होतं माझं. तर कमिंग बॅक टू श्रेयाज प्रश्न, मला एकतर रियालिटी शोज करायला यासाठी आवडतं कारण आपण जसे आहोत आणि आपण आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जसे आहोत तसे आपण त्या रियालिटी शो मध्ये दिसतो. एक कंटेस्टंट जेव्हा मी होते आणि मी जेव्हा त्यात भाग घेतला होता तेव्हा त्याच्या मागे काय होतं, कसं घडतं मला माहिती नव्हतं. त्यानंतर मग मी अँकर झाले, मग मला कळून चुकलं की अच्छा मागे काय काय होतं, कसं कसं होतं. आणि त्या जजच्या खुर्चीवर येऊन असं वाटतं की ओके, आपल्याला एक अत्यंत जबाबदारीचं काम दिलं गेलंय. सो मला मला खूप आवडतं रियालिटी शोज करायला. वा. तर हे आहे अमृता खानविलकर यांचं म्हणणं. आणि खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मी काय, किंवा अमृता म्हणा, किंवा संकर्षण, ह्याला तुम्ही स्टेजवर, स्क्रीनवर, टीव्हीवर, मोठ्या पडद्यावरती तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या काय आपण म्हणू, किरदार करताना आणि वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये बघितलंय. अमृताला तुम्ही लीडिंग लेडी म्हणून बघितलेले आहेत, मला तुम्ही हवा येऊ द्याच्या निमित्ताने कॉमेडी करताना इतकी वर्ष बघताय, संकर्षणला तुम्ही लेखक म्हणून आणि त्याची नाटकं तुम्ही सगळी बघितलेली आहेत, और रादर अँकर म्हणून. पण बरोबर. सगळ्यात मोठी गंमत ह्या शो मधली आहे की आम्ही ते करणार आहोत जे आम्ही पहिल्यांदा करणार आहोत ह्या वेळेला. सो ती एक्साइटमेंट वेगळी आहे. आणि त्यात आमच्या बरोबर खूप अवलिया आणि टॅलेंटेड अशी लहान मुलं आहेत. सो मला तर म्हणजे मी पूर्ण वेळ त्यांच्या बरोबर स्टेजवरती असते, त्याच्यामुळे मला इतकी धमाल येते. लिटरली 12 तासांच्या शूटिंग नंतर आमचा पिट्ट्या पडतो, कारण का मुलांना पण थोडा ब्रेक मिळतो. आमचे जजेस तर खुर्चीवरती जे विराजमान असतात ते हो विराजमान असतात, हो. अर्थात त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे या सगळ्या टॅलेंटेड मुलांना जज करण्याची आणि किंबहुना त्यांना वेळोवेळी काही सूचना करण्याची किंवा प्रोत्साहन देण्याची. पण आय थिंक झी मराठीने आतापर्यंत कायम एक सातत्य ठेवलं, ते म्हणजे नवनवीन कार्यक्रम, वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी सगळ्यांना आवडतील असे फॅमिली शोज त्यांनी आणले. करेक्ट आणि पहिल्यांदा लहान मुलांचा ऍक्टिंग रियालिटी शो, ड्रामा करेक्ट. ज्युनियर्स, हे पहिल्यांदा घडतंय. आणि मला असं वाटतं की अमृता, फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल, हो आणि अगदी. आपण त्याचा भाग आहोत याचा मला आणि ना आणखीन मला असं आनंद वाटतंय होतोय. की ही सगळी जी काही मुलं आहेत आम्हाला आता धमाकेदार 16, अफाट 16 ही जी काही सापडली आहेत, अं, ती इतक्या वेगवेगळ्या भागातनं आली आहेत महाराष्ट्राच्या. आणि त्या सगळ्या भागांमधनं जे जे ऑडियन्स आहे ना ते सगळे लोक कनेक्ट करणार आहेत त्या लोकांना. येस. म्हणजे फक्त तर संघर्षणचं असं झालंय बिचाऱ्याचं की त्याच्या एरियातनं कोणी आलेलं नाहीये. खूप लोक कोकणातली आहेत, रत्नागिरी असं वगैरे सगळी खूप आली आहेत माहितीये का. आणि मी कोकणातली असल्यामुळे मला इतकं म्हणजे असं असं येते, म्हणजे एकतर आमची जी पिल्लू आहे ती तर म्हणजे इतकं अस्खलित मालवणी बोलते, तर ती मला मालवणी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. ती कोण आहे ते एक मला आज कळणार आहे. ठीक आहे, सो सो खरं तुम्हाला आज तर हा शो पाहायचा आहे. हो, आणि तेच आहे अमृता की झी मराठीच्या टीमने जेव्हा ऑडिशन्स घेतल्या तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आपल्याला प्रचंड रिस्पॉन्स आला. करेक्ट. आणि खरं तर हे 16 धडाकेबाज निवडता निवडता नाकी नाव आले होते, हे तुलाही माहितीये. कारण का इतकं टॅलेंट होतं आणि इतक्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या भागातनं गावागावांमधलं मुलं आली होती. आणि खरं तर आम्हाला शॉक करणारं होतं हे की इतक्या लहान वयामध्ये, म्हणजे आमची सगळ्यात छोटी इरा जी आहे हो, ती 3.5 वर्षाची 3 वर्षाची आहे. हो. 3 वर्षाची, आणि तिचं पाठांतर आणि तिचं एकंदरीत वावर ते बघूनच माझं असं झालंय की
बरं, हे जग खूप वेगाने पुढे चाललेलं आहे आणि त्याच वेगाने ही सगळी मुलं पुढे चाललेली आहेत. पण माझी खात्री आहे की ह्या आधी झी मराठीचे जे रियालिटी शोज होते, म्हणजे डान्सिंग रियालिटी शोज होते, ऍक्टिंग मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार होता आणि त्याने खरोखरच महाराष्ट्राला सुपरस्टार दिले, खूप खूप चेहरे दिले, जे आजही इतक्या वर्षांनी काम करतायत. तर आय एम शुअर की ह्या रियालिटी शो मधनं सुद्धा हे सगळे जे छोटे छोटे आमचे तारे आहेत ते सुद्धा त्यांचं सगळे कलाकुसर दाखवतील आणि ऍट द एंड ऑफ दिस आपल्याला खूप सारे सुपरस्टार्स मिळणार आहेत किंवा हो आता असं आपण म्हणू अगदी. की आणि कलाकार ना मिळणार आहेत. श्रेया, मला असं वाटतं की ऑडियन्सनी हे पण जाणून घ्यायला खूप गरजेचं आहे की त्यांना या शो मधनं काय मिळणार आहे. म्हणजे असं होतं ना की आपण लहान मुलांना जेव्हा बघतो तेव्हा अनेकदा असं होतं की त्यांना ज्या स्क्रिप्ट दिल्या जातात किंवा कदाचित त्यांच्याकडनं जे काही करवून घेतलं जातं ते इतकं मोठ्या मुलांसारखं असतं की ते कधीतरी ते रुजत नाही. कधीतरी आपल्याला असं वाटतं की की हे अरे जरा नको, ह्याच्या हे खूप तोंडून हे शोभत आगाऊपणा आहे हा नाहीये. सगळा. हा. पण आमच्या इथे तसं नाहीये. मी अगदी मनापासून सांगते, कारण आमची जी काही लेखकांची टीम आहे, जी त्यांच्याकडनं हे सगळं करवून घेते, ही जी टीम आहे ना, हे हे लक्षात ठेवून आहेत की ही लहान मुलं आहेत Yeah. आणि या लहान मुलांच्या तोंडून एखादा श्लोक कसा वाटेल, एखादा ऐतिहासिक किस्सा कसा वाटेल, तो आपल्याला कसा प्रेझेंट करायचा आहे, हे सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या मुलांनी किंवा पालकांनी सुद्धा या शो मध्ये काय बघावं, तर आम्ही वेगवेगळे पार्ट्स केले आहेत. म्हणजे कधीतरी आम्ही लहान मुलांना स्ट्रॉबेरी आणि सफरचंद बनवलंय, कधीतरी आम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज बनवलं आहे. तर ती पात्र त्या त्या सीन्स मध्ये ती कशी बोलतात, काय त्यांच्या तोंडून जेव्हा आपण इतिहास ऐकतो तेव्हा तो किती असा वा असा वाटतो. किंवा आता आमच्या समोर एक रामायणाचा सीन झाला, तर त्याच्यामध्ये रावण जे काही उच्चारत होता ते इतकं वेगळं आणि इतकं अस्खलित असं संस्कृत होतं. हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो मला येस. असं वाटतं की एक एक संपूर्ण साचा असतो ना की की कसं असायला पाहिजे एखादा लहान मुलांचा रियालिटी शो, ते तुम्हाला ड्रामा ज्युनियर्स डेफिनेटली दाखवणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि अमृता, तू जे म्हटलीस त्यालाच जोडून मी पुढे म्हणणार आहे की बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांचे इतके कार्यक्रम आता वेगळ्या भाषांमध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत, टॅलेंट शो स्पेशली. तर बऱ्याचदा असं होतं की त्यांच्या तोंडून काही गोष्टी मुद्दामून त्यांना सांगतात, फीडिंग केलं जातं की तुम्ही हे बोला किंवा तुम्ही असं करा. तसं आम्ही काहीही न करता तुम्ही जेव्हा एपिसोड आज बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ते किती अनफिल्टर्ड आहे. आम्ही लिटरली मुलांना स्टेजवरती सोडून देतो, मग ते त्यांचे त्यांचे बागडतात, त्यांचे माईक चालू असतात. ऍक्च्युली त्यांना काहीच कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये ठेवलेलं नाहीये. हो. त्यांना जे करायचंय, त्यांना ज्याच्यातनं आनंद मिळतोय त्याच्यातनं जो निखळ मनोरंजन होईल आणि त्याच्यातनं जे टॅलेंट बाहेर पडेल तेच तुमच्या समोर आणायचंय. अर्थातच आमची जी टीम आहे, जसं अमृता म्हणाली की लेखकांची, ग्रुमर्सची, त्या लोकांनी त्यांची मात्र जबाबदारी असते की हे सगळी मजा सुरू होण्याआधी ऍक्ट मध्ये त्या मुलांची तयारी करून घेणं, त्यांची रिहर्सल घेणं. पण आय थिंक की तुम्ही जेव्हा एपिसोड बघाल, इनफॅक्ट आमचे आता 2 शेड्यूल शूट झालेत आणि खरं सांगायचं तर आम्हाला असं वाटलंच नाही की हा नवीन शो आहे. इतकी हो. ती मुलं तयारीची आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं, पण आता सगळे फॅन्स जॉईन झालेले आहेत आणि मला आणि अमृताला बघून संघर्षांनी तुम्ही पण हाय खूप. म्हंटल मध्ये. हाय हॅलो संघर्षण, वेळ संकर्षण, मिळाला वी आर तुला? मिसिंग यू. हा, आम्ही वी आर मिसिंग यू. तर तुम्हाला कोणाला आम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, कारण का खरं तर मी सुद्धा झी मराठीवर आय थिंक सगळे फक्त मार्च मध्ये हवाई छान योद्ध्याचं. दिसताय, हो, टिकली लावली काहीतरी आहे, विचारा. आय लव्ह यू मार्च मध्ये असंच हवाई योद्ध्याचं म्हणताय. शूटिंग संपलं होतं आणि त्यानंतर मी कट्टू 2.5-3 महिन्यांनी आज झी मराठीवर दिसणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल अमृताला, मला आणि संकर्षणला विचारायचे असतील तरी तुम्ही विचारू शकता, आम्ही त्याची उत्तर देऊ. मला एक अनुभव सांगायचा आहे ड्रामा ज्युनियरचा. तदय स्वराज, बरं बाळा, बरं बाळा, बोल बोल. नको असं सागर माने म्हणाले. अर्जुन अर्जुनी म्हणजे माझी मुलगी लुक टेस्ट पर्यंत पोचली. भक्ती बर्वे साठी पण नंतर हायलाइट जास्त म्हणून काय झालं अमृता, कारण आपण खूप ठिकाणी गावागावांमध्ये ऑडिशन्स घेतल्या हा. आणि खूप मुलं तिथनं आली होती. सो कसं आहे की शेवटी एका शोची पण मर्यादा असते, किती मुलं आम्ही घेऊ शकतो, किती काय. सो आय एम शुअर की हा सीझन आमचा सक्सेसफुल होईलच आणि याच्यानंतर जो पुढचा सीझन येईल ड्रामा ज्युनियरचा, तेव्हा तेव्हा जे जे राहिलेले आहेत त्या आपली ऑडिशन द्यायला किंवा एका फेरीपर्यंत येऊन ज्याची निवड फायनल फेरीमध्ये झालेली नाहीये, त्यांनी सुद्धा पुन्हा पुन्हा या अशी माझी विनंती आहे. म्हणजे तुम्ही हवाई योद्धा 2 सून.
हवा येऊ द्या 2 विषयी आपण बोलूच. ते लवकरच मला सुद्धा काहीतरी न्यूज मिळेल अशी मी आशा करते. पण आता हो. ड्रामा ज्युनियर्स आणि इथनं होणारी मजा खूप वेगळी असणार आहे. कुलदीपजी, आम्ही तेच म्हणतोय की नवीन सिरियल हीच आहे. आजपासून ड्रामा ज्युनियर्स झी मराठीवरती येणार आहे रात्री 9 वाजता. आज आणि उद्या आहे. ठीक आहे, तर शनिवार आणि तुम्हाला ते रविवार, दर शनिवार रविवारी करेक्ट रात्री 9 वाजता. करेक्ट. आणि भाऊ कदमचा अभिनय खूप आवडतो. ओके, जेव्हा ते लाईव्ह करतील त्यांना नक्की सांगा. अजून काही प्रश्न नाही. सगळे आय लव्ह यू, हाय, हॅलोच असं म्हणताय. तुला कॉमेडी क्वीन म्हणतायत. बरोबर आहे. येस ड्रामा ज्युनियर येस. पुन्हा तुमचा रोल काय आहे मॅम? अमृता मॅम जे आहेत त्या जज सिरियल आहे आणि मी या शोचं अँकरिंग करणार आहे, म्हणजे सूत्रसंचालन करणार आहे. आणि संकर्षण कराडे सुद्धा माझ्या बरोबर माझे को जज आहेत. कसे आहात? मस्त. नक्की बघणार आहे मी, असं कोणीतरी लिहिलंय. व्हेरी प्लीज गुड. बघा, हाय हाय हॅलो. प्लीज बघा. यू ऑल आर गोइंग टू रॉक. थँक्यू. थँक्यू. तुम्ही खूप मोठं काम करत आहात, ते आता आम्हाला माहित नाहीये, पण चला. तुमचा डान्स खूप आवडतो अमृता मॅम. थँक्यू. मस्त. I think it's a very interesting show. I think we also think it's a very interesting show. व्हेरी In fact, it इंटरेस्टिंग शो. is a very interesting show. मला आवडतं. प्रार्थना मालवडे म्हणतात अमृता तुम्हाला खूप आवडतेस. थँक्यू. हाऊ स्वीट. How sweet. 2 टीम आहेत का? नाही हो, एकच टीम आहे. ती आमच्या तिघांची आहे. श्रेया मॅम, आय एम युअर फॅन सिन्स तांबडे बाबा सिरियल. कुठली नाही? तू तिथे, मी झी मराठी बरोबर, तू तिथे मी. अच्छा. बरोबर. येस. थँक्यू सो मच. तुमचं घर नक्की दाखवा. नाही नाही, असं आपण काही करत आमचा नाही. बच्चा पण पार्टिसिपेट आहे. कोण आहात तुम्ही? फॉलो लाईक करा. कोणाला कुणाला नाही नाही, असू देत. ते झी मराठीला सांगा. विदर्भातील किती मुलं आहेत? किती आहेत ग? आहेत मला आहेत असं आठवत नाही. विदर्भातली पण मुलं आहेत ना. आहेत आहेत. येस येस. आपण झी मराठी नी ह्याची काळजी घेतलेली आहे की प्रत्येक भागामधून एक रिप्रेझेंट करणारा कोकणातली आहे का? कॅन्डिडेट आपल्याकडे कोकणातली. आहे. फणस बिणस घेऊन येतात. फणसाचे घरे वगैरे. थँक्यू सगळे सोनाक्षी. हाय, माय छान फेवरेट. हसताय वगैरे. हो, ते जमतं आपल्याला. हसायला फार जमतं. आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत. तुम्ही काय माझी करा मुलगी आता, पण ही जी ऑडिशन सगळी पर्यंत. एक्साइटमेंट आहे ना, ती कन्वर्ट करा आजचा आणि उद्याचा एपिसोड बघण्यामध्ये, म्हणजे आम्हाला कळेल. आणि रादर मला असं वाटतंय की आजचा उद्याचा एपिसोड झाल्यावरती पण मी संकर्षण अमृता आमच्या शूटिंगच्या सेटवरनं लाईव्ह येऊ, म्हणजे तुम्हाला एपिसोड कसा वाटला तेही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकाल. सो तेही आम्ही लवकरच करू काही दिवसांमध्ये पुन्हा. आणि तुम्हाला कुठली कुठली मुलं आवडतात ते मला सांगा. कारण मी आता असं ठरवलंय की प्रत्येक शूटिंगला मी कोणा ना कोणाबरोबर तरी काही ना काहीतरी एक व्हिडिओ करणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कोणाचं, लाईक आता एक मुलगी आहे आमच्याकडे, ती म्हणते चल पटापटा बोलला, डबल बोल असं वगैरे बोलते ती. तर तुम्हाला कोणाचा अंदाज आवडतोय, कोणाची भाषा आवडते, आम्हाला नक्की कळवा. म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर लाईव्ह जाऊ, व्हिडिओ करू, काहीही. येस ऍब्सोल्युटली. मला आणि join माझा व्हायचंय. बरं, आणि चालेल. अमृताचा पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तरी तुम्ही आम्हाला सांगू शकता. हो बाबा, किती छान. थँक्यू. सगळे हॅलो हॅलो इतकी जण म्हणतात. आम्ही जस्ट लाईव्ह आत्ताच इन्फॉर्म केलं आणि इतकी जण ऍड झालीत, मला इतकं भारी वाटतंय. खूप छान. साधारण एक 600-700 लोक आहेत आता तरी. अर्थात ती झी मराठीची पुण्याई आहे. आता त्याला काय आपण काय. येस, झी मराठीचं फॅन फॉलोईंग आहे. सातारा गर्ल थँक्यू असं सो कोणीतरी मच. म्हटलंय. बरं बरं, छान छान. अहमदनगर मधले किती आहेत ते आता सगळं. तर आज पहिला एपिसोड आहे, जरा थांबा ना, तुम्हालाही कळेल. आज तुम्हाला सगळे कंटेस्टंट्स कळणार आहेत कोण आहेत, काय आहेत ते. चला, आज याच आमची बरोबर ऑडिशन राऊंडची एपिसोड आहे आज. तो नक्की बघा. शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता. आणि आम्हाला कळवा तुम्हाला ड्रामा ज्युनियर्सचा एपिसोड कसा वाटला. येस. चला, आता आम्ही चाललो. बाय श्रेया. बाय अमृता. थँक्यू सो मच सगळ्यांना Thank ज्यांनी you. हे लाईव्ह जॉईन केलं. आणि आम्ही तुमची वाट बघतोय. प्लीज 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 एपिसोड बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटलं. शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता ड्रामा ड्रामा ज्युनियर्स झी ज्युनियर झी मराठीवर. टाळा. मराठीवर.